आमदार दळवी असं करूच शकत नाहीत असं शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे म्हणतात। दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर आमदार महेंद्र थोरवे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। अंबादास दानवेंनी अधिवेशनादरम्यान जाणीवपूर्वक हा व्हिडिओ व्हायरल केला। अंबादास दानवेंना तटकरेंची साथ असू शकते, कारण रायगडमध्ये सुरू असलेल्या कूटनीतीचं राजकारण ज्या पद्धतीचं सुरू आहे त्यामुळे तटकरेंच्याच रूपात आमच्या घरातच शत्रू आहे असं महेंद्र थोरवे म्हणतात। मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की आमचे आमदार महेंद्र दळवी साहेब असं काही त्यांच्याकडनं हे शक्य नाही आहे, परंतु अंबादास दानवे यांनी हे जाणीवपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। अधिवेशनच्या टायमामध्ये जाणीवपूर्वक हे त्यांनी केलेलं कृत्य आहे आणि म्हणून दळवी साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्यांना ओपन चॅलेंज त्या ठिकाणी केलेलं आहे की याचे जे काही सत्य आहे ते सत्य आपण जनतेसमोर आणावं, असं नाहक कोणाला तरी बदनाम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये असं महेंद्र दळवींनी जाहीरपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे। नाही, पण रायगडमध्ये जे काही राजकारण सुरू आहे त्याचा कुठंतरी याचा धागा असावा असं मला त्या ठिकाणी वाटतंय की अंबादास दानवे, सुनील तटकरे हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार रायगडमधले आम्ही जे काही त्यांनी सुरू असणारं त्यांचं कूटनीतीचं राजकारण, त्यामुळे कदाचित हे संगनमताने झालं असं मला वाटतंय। असू शकतं, कारण पूर्वीपासूनच मातोश्री आणि सुनील तटकरेंचं साटेलोटे आहेतच, त्यामुळे कदाचित हे होऊ शकतं। कारण आता आपण पाहिलं की नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये रायगडमध्ये बऱ्याचशा ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र होते। कर्जत मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेना पारंपरिक अलायन्स एकत्र होती, पण तो राष्ट्रवादी आणि उबाटा त्या ठिकाणी एकत्र आलेली होती। त्यामुळे सुनील तटकरे कोणाशी कसे काय वरच्या लेवलला बोलतील, काय साटेलोटे करतील ते सांगू शकत नाही। त्या ठिकाणी व्हिडिओ खरा आहे का, नंतर तटकरे यांचा हात आहे का? आता त्यांचा राजकीय वैर त्या ठिकाणी आहे, परंतु आताच तटकरेचा हात आहे हे त्यांनी बोलण्याने मी त्याला इंडोर्स करणं मला वाटतं योग्य ठरणार नाहीये। त्यांच्या पुरता विषय त्या 2-3 आमदारांचं आणि तटकरेंचं जे काय आहे ते जिल्ह्याला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। परंतु एक गोष्ट त्या ठिकाणी खरी आहे की राष्ट्रवादी आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसोबत राज्यात आहे। नाही, युती एवढी भक्कम आहे आणि त्या युतीचे प्रमुख माननीय देवेंद्रजी आहेत, त्याच्यामुळे असे किती खडे आले तरी त्या ठिकाणी महायुती अभेद्य ठेवणं हे मला वाटतं त्यांना अवघड नाही आणि ते तसं आहे ते दिसते आपल्याला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।